या सामन्यामध्ये परंतु पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांसाठी त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं मी करतो सहर्ष मनपूर्वक स्वागत। स्पर्धा आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ कासगावाडी चषक 2025 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। खरं तर ही स्पर्धा ब्रदर स्पोर्ट लाईव्ह, ब्रदर स्पोर्ट इव्हेंट, ब्रदर स्पोर्ट ऑफिशियल ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते। 198 देशामध्ये ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम क्लॅरिटी विथ क्वालिटी यांच्या समावेत केलं जातं आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। जवळ पुन्हा एकदा मॅच दिशेने जिथं मॅच रंगती आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। एका साईडनं कासगावाडी बी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट टीम पाहायला मिळते ती चिंचवली BCC चिंचवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। प्रथमतः इथे टॉस जिंकला होता BCC चिंचवली टीमनं आणि इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते कासगावाडी बी संघाला। आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय पांड्यासाठी पारितोषिक देखील आलंय 3 चौकार 3 षटकार 8 विकेट। जर तुम्ही लगावत असाल तर सन्माननीय अर्जुनजी शीद यांच्याकडनं तुम्हाला 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे। पुन्हा त्या खोलर टप्प्याचा बॉल इथे आपण पाहतोय समोरच्या दिशेत खेळला फक्त मिळेल तिथे एक धाव। कदाचित 2 चेंडू फेस केलेत फलंदाज पांड्यानं आणि पांड्याच्या बॅटमधून लगातारचे 2 चौकार आणि या चेंडूवरती सिंगल आली। एकंदरीत 9 धावा दाफलकावरती स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील नामदेव। पाठीमागच्या सामन्याचा देखील भरपूर चांगलं त्याने फटकेबाजी केली होती परंतु या सामन्यामध्ये कशा पद्धतीने फटकेबाजी करेल हे पाहणं गरजेचं आहे। परंतु पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न लेग स्लिपला झाले काय जिथे सहज रीतीने झेल टिपण्याचा प्रयत्न केला अगदी सहज रीतीनं ती झेल टिपायची होती आणि कदाचित मी म्हणेन नामदेवला मिळालेली संधी आणि करावं लागेल सोना। झेल फार महत्त्वाची होती। जेव्हा जेव्हा सलामीवीरची फलंदाज बाद होतात ना तेव्हा तेव्हा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजावरती थोडासा दबाव आणि प्रेशर आणि तिजत असतो परंतु आता दबाव तो नाही आहे कासगावाडी बी टीमवरती। यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय भरपूर चांगला फटका लॉंग ऑफला भरपूर चांगला फटका खेळला परंतु राम दरोडा वेगाने बॉलवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त अवघी एकच धाव। एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळेल डबल डिजिटलमध्ये डबल 11 11 धाबा दाफलकावरती डबल 1 11 धाबा दाफलकावरती। पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता खरं तर मिड विकेट रिजनला चेंडूला भिदून दिलं परंतु तिकडे क्षेत्ररक्षक जरूर आहेत चेंडूला उचल फेक करीपर्यंत कादर करीपर्यंत पाहता पाहता पहिलं पिवनचं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या पिवनच्या षटकामध्ये अवघ्या धाबा या दोन्ही खेळाडूने कुठून काढल्यात बिनबाद 12 धाबा दाफलकावरती म्हणजेच काय प्रत्येकी षटकामागे 10.0 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन केली तरी देखील इथे मी म्हणेन 40+ धाबा होऊ शकतात परंतु या धाबा कदाचित रोखवणं थांबावं लागेल। परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज वापर केलाय बेंचसोली BCC चिंचवली या टीमनं अनंता गावंडाला माहिती आहे इथून नामदेव आणि पांड्या या दोन्ही खेळाडूंना इथून थांबवायचं आहे त्यासाठी एक गेम प्लॅनिंग आहे। फुल टॉस बॉल त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या रिजनवरून दोन्ही खेळाडू आले होते थोडासा फंबल झाला आणि बॉल सरळ 1 बाउन्स ओव्हर द रोक मिळतील धाबा 4। हा चौकार फलंदाज पांड्याच्या बॅटमधून आलाय हा दणदणी चौकार परंतु इथे आपण पाहतोय पंचाने रेफर देखील केलाय की थर्ड अंपायरची मागणी सध्या आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील नानाशीद। चला या ठिकाणी आपण हाईट फॅक्टरचा चेंडूची पाहणी करू। कदाचित कमरेपेक्षा जास्त वरती बॉल इथे फेकलाय की नाही कमरेपेक्षा जास्ती वर बॉल इथे पाहणं गरजेचं आहे कारण फुलर लेनचा बॉल होता त्यावरती मोठा फटका जरूर खेळलाय परंतु पांड्याला थोडीशी शंका होती या बॉलवरती कदाचित इथे नो बॉल आहे की बॉल आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। आपण पाहतोय या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील बाळू कडाळी आणि त्याने लगेचच या ठिकाणी पाहणी केली या बॉलची की नो बॉल आहे
म्हणजेच 1+4 अशा एकंदरीत 5 धावा मिळणार आहेत. परंतु येणारा बॉल हा फ्री हिट असणारा हे देखील लक्षात असू द्या. आता या फ्री हिटवरती बॉल वरती कशा पद्धतीनं धाबा कुठल्या जातील खरं तर पांड्याला एक संधी निर्माण करून दिली आहे. 3 बॉलमध्ये 3 चौकार लगावले तर त्यांचे स्वतः मामा अर्जुन शीद यांच्याकडनं तुम्हाला 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि पाठीमागच्या ओव्हरमध्ये देखील 2 चेंडूंमध्ये 2 चौकार लगावले होते आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली होती. परंतु या बॉलवरती धाबा मिळतील 4 हा चौकार. आणि त्याचबरोबरीनं कासगवाडी बी संघ या सामन्यामध्ये विन होत असाल तर लक्ष्मण शेंडे यांच्याकडनं तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय थर्ड अंपायर या ठिकाणी खेळण्यात आलाय. कदाचित गोलंदाज आपण पाहतोय वैभव याच्यावरती थोडासा आक्षेप आढळलाय. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इथे आपण पाहतोय ही वाहिनी या ठिकाणी सज्ज. फुल टॉस बॉल खरं तर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये वैभवनं भरपूर काही चुक्या केल्यात. पहिलाच बॉल नो फेकला त्यावरती चौकार. दुसरा चेंडू देखील नो फेक सॉरी 4 धावा पाहायला मिळाला. एकंदरीत 2 चेंडूंमागे 9 धावा त्याने खर्च केल्यात. म्हणजे थोडीशी महागडी गोलंदाजी आहे. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल गोलंदाज वैभवला. ओ यावेळेस आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू लांब ठेवलाय. तिथं पाटाने बॉलचा संपर्क नाही आहे आणि तिथे देखील बॉल आला डॉट. तर अशा पद्धतीचे जास्तीत जास्त चेंडू फेकावं लागतील. कदाचित इथे मी म्हणेन अशा पद्धतीचे चेंडू जर डॉट फेकले तर 50 पेक्षा जास्त धावा बनवू शकत नाही आहे. परंतु या मॅचमध्ये जर पांड्याने चांगली बॅटिंग केली तर 50 पेक्षा जास्त धावा बनवू शकतात. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल शफल झालेत आणि त्याला पाठवलंय सरळ डीप फाईनला. बॉल सरळ सीमा पार पांड्याच्या बॅटमधून आलाय वैभवच्या विरोधात. बीसीसी चिंचवली टीमच्या विरोधात षटकार. स्कोर ऑन द बोर्ड. ज्या पद्धतीनं आम्ही नेहमीच उल्लेख करतो ना की बंदुकीतून जशी गोळी बाहेर पडावी तशा पद्धतीचं हे धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळतंय. 28 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा होता अवघ्या 13 धावा आणि या अंदाज. ओ यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय चेंडू पडल्यानंतर फिरकीचा बॉल होता परंतु भरपूर ऑब्स्टिकच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर निघाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तरी ते व्हाईट बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल 1 आणि एकाच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळेल 1 बाद 29 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँडेड फलंदाज नेहमीच क्रिकेटमध्ये घातकी मानले जातात आणि यावेळेस आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती खरं तर आपण पाहतोय रोहन आणि रोहनच्या बॅटमधून समोरचा पाय वाकवलाय आणि वैभवच्या विरोधात षटकार दाखवलाय. बिग 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 सिक्सर. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. आपण या ओव्हरचं विश्लेषण केलं तर पहिला बॉल नो होता त्यावरती चौकार पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसरा चेंडू इथे डॉट फेकला. चौथा चेंडू इथे षटकार डोकला. त्यानंतर आपण पाहिलं पांड्याची विकेट. 6वा बॉल अतिरिक्त वाईट पाहायला मिळाला आणि 7व्या बॉलवरती षटकार. म्हणजे एकंदरीत 7 चेंडू फेकले त्यामध्ये 1 चेंडू हा नो पाहायला मिळाला आहे आणि त्यामध्ये अजून एक वाईट म्हणजे एक्स्ट्रा अशा 2 चेंडू फेकले गेलेत. शेवटचा बॉल स्टील टू गो. 35 धावा धावफलकावरती. पुढे एकदा आपण पाहतोय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्याकडं इशारा करतात बालू कडाली आणि ते आपण पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळेल 1. 36 धावा धावफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. खरं तर या फटक्यांसाठी रोहनला जाणलं जात आहे आणि त्यासाठीच मला या ठिकाणी पदार्पण केलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय मिस्टर हॅमिंग स्ट्रोक होता पॉइंटमध्ये शतरक्षण. ओहो यावेळेस आपण पाहतोय क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना अतिघाई संकटात नाही आणि संकटात या ठिकाणी घेऊन जात असताना रोहनला परतावं लागेल. जड पावलाने परतीचा प्रवास. फलंदाज बाद. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन.
या ठिकाणी खरं तर दोघांचं कॉम्बिनेशन नव्हतं. दोघांच्या या ठिकाणी आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंचं कॉन्सन्ट्रेट नव्हतं आणि त्या कारणास्तव इथे रोहनला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. रोहनचं देखील कौतुक करेन, त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आला. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर तिथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आता आनंदा गावंडाला चर्चा करण्यामध्ये भाग पाडलाय. या पांड्यानं धावसंख्या दाफलकावरती 37 धाबा दाफलकावरती 37 लॉस ऑफ 2 विकेट. 37 धाबा दाफलकावरती. पांड्याचा विचार केला तर पांड्यानं चेंडू फेस केलेत. तब्बल 6 चेंडू फेस केलेत. त्याच्या बॅटमधून चांगला धाबा त्याने ॲक्वडला. परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राजू एक फिरकीचा पट्टू. हो, यावेळेस स्लोअर गतीचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. परंतु आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी फक्त मिळेल ती एकच धावा. एका धाबेच्या मदतीनं श्री गणेशा करत असताना स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज ऋतिकला आपण पाहतोय ज्याने फक्त एकच धावा आखवाडली गेली. धावसंख्येला वेग देण्याचं काम हे प्रयत्न दोन्ही खेळाडू करतात. परंतु धावसंख्या 2 षटकामध्ये भरपूर आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती गोलंदाज राजू आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये आपण राजूचा खेळ पाहिला नव्हता, परंतु या मॅचमध्ये थोडंसं गेम प्लॅनिंग वेगळं आहे आणि इथे आनंदा गावंडाला चांगलाच ठाऊक आहे की इथून पांड्याला थांबवायचं आहे. तर मग आता फिरकीचा वापर करावा लागेल आणि सध्या आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर 1+1 अशा 2 धावा मिळतात. वाईट बॉल आहे, त्यामध्ये एक्स्ट्रा धाव देखील ॲक्वाडली आहे म्हणजे 2 धावा. सॉरी, इथून पांड्या बॅट्समन बाद नामदेव खेळतोय. सॉरी, क्षमा असावी. 1+1 अशा 2 धावा. स्ट्राईक एंड होती. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋतिक आहेत. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल आणि त्यावरती व्हेरिएशन केलं होतं. लाईन ओळखली, पिकअप ना बॉल पाठवलाय सर लॉंगॉनच्या डोक्यावरना सीमा पार. ऋतिकच्या बॅट मधून आलाय आकाशाला गवस निघालणारा षटकार. आज मात्र बीसीसी चिंचवली टीमच्या विरोधात पांड्यानं भरपूर चांगली कमालीची बॅटिंग केली. ऋतिकनं देखील भरपूर चांगली कमालीची बॅटिंग केली आणि त्यांना साथ देत असताना नामदेव वॉट अ परफॉर्मन्स आज इम्प्रेस केलाय. आज खरं तर कासगाववाडी बी संघाच्या सर्व खेळाडूंनी इम्प्रेस केलाय. हा बॉल डॉट आलाय. इथे आपण पाहतोय राजूला माहिती इथून कमबॅक करायचा आहे, मात्र कसून आता गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. स्लोवर गतीचा बॉल इथे आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर. लेंथ आणि लाईन बाबत सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. कदाचित या अगोदरचा बॉल चांगला होता, परंतु हा बॉल वाईट आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल एक धाव. 47 धावा दाफलकावरती. शपलवून खेळण्याचा प्रयत्न. स्लोवन डिलिव्हरी. इथे आपण पाहतोय व्हेरिएशन म्हणतात ना, आम्ही नेहमीच म्हणतो ना, व्हेरिएशन हे बॉलरला वाचवतं आणि सध्या तरी गोलंदाज आपण पाहतो राजू आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल शपलवून खेळण्याचा प्रयत्न. डिफाईनला बॉल निघून चाललाय. वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतात. मिळेल ती एकच धाव आणि सरळ तिथे नामदेवनं नाकार केलाय की फक्त मिळेल ती एक धाव. स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवली आहे. स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे, स्वतःवरती आत्मविश्वास आहे की मी राजू या गोलंदाजावरती आक्रमकता करू शकतो आहे आणि त्याच कॉन्फिडन्सनं सध्या स्ट्राईक त्याने घेतली आहे. धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 48 धावा दाफलकावरती. यावेळेस आपण पाहतो बॅटच्या स्लॉटमध्ये स्वतःकडे का स्ट्राईक ठेवली त्याचंही उदाहरण त्याने दाखवलंय. बॉल सरळ सीमा पार. नामदेवच्या बॅटमधून आलाय आकाशाला गवस निघालणारा बिग 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 लांब लचक षटकार. या ओव्हरमध्ये दोन्ही खेळाडूंना दमखम दाखवलाय. धावसंख्या दाफलकावरती 54 धावा दाफलकावरती. कासगाववाडी बी टीम जर एकदा ऋतिक आणि नामदेवची बॅटिंग आवडली असेल तर चालवायला हरकत नाही आहे. भरपूर चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून केली आहे. आज मात्र या ठिकाणी बीसीसी चिंचवली टीमला दमखम दाखवलाय. खरं तर दोन्ही संघ जवळचे आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे एकमेकांची डावपेच हे त्यांना चांगलं माहिती आहे. परंतु आम्ही नेहमीच म्हणतो ना, बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी
बाद में हमारी. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज रामदास आलेत. या वेळेस आपण पाहतोय बिग हिट केलाय. बॉल फटका फसलाय. फिरकीचा पट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि तिथे आपण पाहिलं गेलं तर लॉंग ऑनला टीपला जाईल फलंदाज बाद. कासगावाडी बी संघ आपल्या आयोजनात आपण जास्त उशीर करू नका. अजून सामने आपल्याला भरपूर काही खेळवायचे आहेत. या ठिकाणी ऋतिकचा खेळीचा बारीचा अंत झालाय. ज्याच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहिलं होतं तोच खेळाडू आता पवेलियनच्या वाटेवरती आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मूर्ती छोटी परंतु कीर्तिमान. सतीश आलेत एटेड नंबर 5 वरती. 3 फलंदाज बाद झालेत. कदाचित पांड्या, ऋतिक आणि त्यांच्या साथीनं आपण पाहिलं तर रोहन देखील बाद झालाय. कॅडेट नंबर 5 वरती न्यू बॅट्समन सतीशला आपण पाहतोय ऑन अ स्ट्राईक आहेत. 54 धाबा दाफलकावरती बनवल्या गेल्यात. या षटकामध्ये त्यांना धाबा थांबवायचे आहेत. त्या कारणास्तव की काय थोडंसं गेम प्लॅनिंग चेंजेस आहे. इथून राम खंडवीला आणलं गेलं आहे आणि हा चेंडू देखील वाईट पाहायला मिळाला आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एक धावा कसे येऊ द्या परंतु धावा येणं क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. मॅच कशी जिंकू द्या, षटकारानं जिंकू द्या किंवा डबल सिंगलनं जिंकू द्या परंतु मॅच जिंकलं त्यांच्याशी महत्त्व आहे. परंतु हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय लेंथ आणि लाईन या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. कदाचित तिथे लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला तर इथे आपण पाहायला गेलं तर वाईट बॉल होता, विकेट होती आणि लगातारचे 2 चेंडू इथून वाईट फेकलेत. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. 5 चेंडूंमध्ये किती धाव बनवले जातील डबल डिजिटलमध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 55 धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. अतिरिक्त धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. मी एकच म्हणेन कासगावाडी बी संघाचं न खाता पिता पोट भरलं जात आहे. धावा कसे उद्या परंतु धावा येणं हे कासगावाडी बी साठी महत्त्वाचं राहणार आहे. कारण येणाऱ्या उत्तरवाहामध्ये तुम्हाला देखील त्या धावा चेस करायच्या आहेत आणि कदाचित आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज राम खंडवीला 3 चेंडू अतिरिक्त वाईट फेकलेत. लोअर फुल टॉस बॉल, व्हाट अ शॉट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. असं वाटलंय सतीश जणू काही खेळाडू कक्षामधून सेट होऊन गेलाय की काय. त्याच्या बॅटमधून आलाय हा देखणा धमाकेदार स्ट्रोक षटकार. पुणे एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात परंतु सरळ नाकार दिलाय. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय बाळूजी वारगड यांच्याकडनं 2 स्पोर्ट शूज देण्यात आलेत या स्पर्धेसाठी. खरं तर बेट्स बॅट्समन म्हणा किंवा बेट्स क्षेत्ररक्षण म्हणा या दोन्ही पारितोषिके त्यांच्याकडनं मिळाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅट अगोदरच फिरवली, व्हेरिएशन केलं गोलंदाज राम खंडवीनं. मात्र या ठिकाणी आज BCC चिंचवली टीमचा मी म्हणेन संपूर्णपणे या मॅचमध्ये हवा काढली. जवळपास 64 धाबा दाफलकावरती बनवले गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट करण्याचा प्रयत्न, व्हाट अ कॅच. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. BCC चिंचवली भरपूर चांगली झाली, झेल टिपले आहेत. फलंदाज होईल बाद. नामदेव बागतोडे आउट. स्टील टू गो. 64 धाबा दाफलकावरती. कदाचित कासगावाडी बी संघाला देखील माहिती आहे की आपल्या विरोधात BCC चिंचवली टीम आहे आणि त्या टीमच्या विरोधात आपल्याला 50+ धाबा तरी पाहिजेलच पाहिजे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग केली आहे. त्यांना माहिती आहे अनंता गाभांडाचा आज बल्ला बोलला तर इथून 3 षटकामध्ये तो सामना फिनिश करू शकतो. इतकी ताकद, इतका स्टॅमिना अनंता गाभांडामध्ये पाहायला मिळेल. पण तो शेवटचा बॉल स्टील टू गो. या वेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर पहा तुम्ही अतिरिक्त उचल घेणारा बॉल, पिकन बॉल टाकला परंतु पडल्यानंतर
सरळ विकेट किपर अनंत गावंडाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि तिथे बॉल आला डॉट. पाहता पाहता पहिला पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करत असताना कासगावाडी बी संघ धावून पोहोचलाय तब्बल 64 धावा दाफलगावरती. परंतु येणारे 24 बॉल आणि 65 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता BCC चिंचवली टीमला. परंतु या धावा बनतील की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. 24 बॉल 65 धावांची गरज. चला कासगावाडी बी संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लाभा. चोवीस बॉल आणि बनवायच्यात 65 धावा. पाठलाग करायचा आहे. धावा रोखवल्या जातील की बनल्या जातील. दोन्ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही शूरवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन्ही विस्फोटक फलंदाज दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली क्षमता आहे. 65 धावा बनवायच्यात. मात्र कासगावाडी बी संघाने या धावा 64 कुठून काढल्यात. 65 धावांचं टार्गेट दिलंय. मात्र समोरच्या टीमने 64 धावा कुठल्या गेल्या. 65 धावांचा इथे पाठलाग का करू शकत नाही या त्याचंही उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. P1चं पहिलं षटक. पहिल्या P1च्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय कासगावाडी बी टीमकडनं पांड्या अष्टपैलू खेळाडू. एक ऑलराऊंडरचा खेळाडू इथे पाहायला मिळतोय. 24 बॉल 65 धावांची गरज. दोन्ही टीमला देऊया लाख लाख शुभेच्छा. शोध गुड गेम, शोध क्वालिटी क्रिकेट. स्ट्राईक एंडवरती विस्फोटक फलंदाज अनंत गावंडा. पहिलाच बॉल बीट झालाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. जितके डॉट बॉल येतील ना तितके BCC चिंचवली टीमवरती दबाव प्रेशर इथे पाहायला मिळेल. परंतु आज अनंत गावंडाला नवत्याचं होतं करून दाखवावं लागेल. धावांची गरज आहे. परंतु बॉल शिल्लक आहे 23. आता बॉल शिल्लक आहे 23. समोरचा पाय वाकवलाय आणि पांड्याच्या विरोधात पहिलाच बॉल षटकार दाखवलाय. लांब लचक षटकार फलंदाज अनंत गावंडाच्या बॅटमधून. आज या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावंच लागेल. नवत्याचं होतं करून दाखवावं लागेल. कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही आहे. किरण मी अजून या मॅचमध्ये जिंकलेलो नाही आहे. 2 चेंडू 6 धावा त्याच्या बॅटवरून मिळाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा सफल झालेत. मिडल केले बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लांब लचक बिग 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 सिक्सर.
सुरुवातीला पहिला बॉल डॉट आला, आत्मविश्वास थोडासा पांड्याचा उंचावला होता, परंतु आता अनंता गावंडानं लाईन ओळखली आहे बॉलची. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. या चेंडूवरती षटकाराला तर कदाचित षटकार हॅट्रिक कंप्लीट करू शकतो आजच्या दिवसामध्ये, परंतु बॅटची वरची कडा फर्स्ट स्लिपमधून बॉल निघून चालला होता, गरगळत सर थर्ड मानला, परंतु तिथे बॉल अडवण्यात आला आणि तिथे मिळालं फक्त उग्या या 3 धावा, सॉरी 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 13 धावा फलकावरती. आत्तापर्यंत 4 चेंडूंची फेकी केली आहे गोलंदाज पांड्या कांबळे आपण पाहतोय बॉल ट्रॅकवरती. स्विचिट फटका आपण पाहतोय, अगदी फिरून मारण्याचा प्रयत्न, लगा तो आबाद नाही तो बरबाद, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज पांड्या एक चाणाक्ष अशी गोलंदाजी करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल स्टील टू गो. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 16.25च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती मेंटेन करायची. 13 धावा बनल्यात. या चेंडूवरती चौकार किंवा षटकाराला तर धावा चांगल्या बनवू शकतात, परंतु या वेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोक रामखंडीच्या बॅटमधून आलाय. शेवटच्या बॉलवरती हा चौकार. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 17 धावा फलकावरती, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला धावसंख्या फलकावरती मेंटेन करायची होती आणि ती सध्या मेंटेन करत असताना BCC चिंचवली हा संघ जर ही जोडी शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकून बसली तर मॅचचं चित्र हे वेगळं पाहायला मिळणार आहे, याच्यात मात्र शंका नाही आहे. 18 बॉल आणि आता विजयासाठी करावा लागतील BCC चिंचवली या संघाला 48 धावा. 18 बॉल 48 धावा बनवू शकतात. प्रयत्न करायला हवेत. म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न करावाच लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय आपण पाहतोय 18 बॉल 48 धावा संख्येची गरज आहे. अजूनही अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये इथे डोकावं लागेल या दोन्ही खेळाडूंना. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मनोज शीत. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका. जणू काही कालच्या दिवसामध्ये प्रशांत पवारनं बॅटिंग केली होती आणि तशाच पद्धतीनं आज देखील अनंता गावंडा बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आलाय या ओव्हरचा आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं गेलं तर तब्बल 3 षटकार आलेत, म्हणजे एक चांगली बॅटिंग राहिली आहे. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने संघाची ऑन बोर्ड पाहायला मिळते. टी फॉर टॅट. मात्र जसं उत्तर देण्याचं काम सध्या अनंता गावंडाने केलं आहे. जोपर्यंत अनंता गावंडा मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत BCC चिंचवली टीम ही विजयाचा ओंकार फोडणार आहे, याच्यात मात्र शंका नाही आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 23 धावा फलकावरती स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतात. आता बॉल शिल्लक येतात 17. 42 धावांची गरज, परंतु शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूने फटके. बॉल सरळ डीप फाईनला. 1 बाउन्स ओव्हर द रोक. मिळतील धावा 4. फलंदाज अनंताच्या गावंडाच्या बॅटमधून हा चौकार. कदाचित मी म्हणेन आता अनंता गावंडाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगवायला सुरुवात झाली आहे. 8 बॉलमध्ये अवघ्या विचार केला तर 8 बॉलमध्ये 2 चेंडू रामखंडवीच्या नावावर दिले, परंतु 6 बॉल इथे आपण पाहतोय अनंता गावंडाच्या नावावरती राहिले. पिकअप शॉट. बॉल सरळ सीमा पार. आणखीन एक अनंता गावंडाच्या बॅटमधून बिग 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 लांब लचक षटकार. सात बॉल 29 धावा सध्या नाबाची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय BCC चिंचवली टीम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अनंता गावंडासाठी. भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या आतापर्यंत राहिली आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं आज अनंता गावंडाचा बल्ला बोलला तर मैदानाच्या आतमध्ये चित्र वेगळं पाहायला मिळेल. समीकरण राहिले 15 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज. अजूनही वेळ गेलेली नाहीये कासगाववाडी बी संघ. विकेट आली तर पुन्हा एकदा आपण पाहतोय बिग हिट. टाटा गुड बाय. बॉल सरळ डवले गावात जाऊन पोहोचलाय. सरळ सीमा पार. लागोपाठचा हा दुसरा लांबचा षटकार.
व्हॉट अ बॅटिंग, कडकली बॅटिंग. वन मॅन आर्मी का मला वन मॅन आर्मी ओळखलं जातं, का मला हार्ड हिटिंगचं या ठिकाणी ओळखलं जातं, त्याचे आज उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्या बात है. पुन्हा एकदा मग ऑन साईडला फटका, भरपूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतात. कव्हर पॉईंटच्या मधून फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला, परंतु पंच आम्हाला दर्शवतात हा बॉल नो. 1+4 नो बॉल इथे पाहायला मिळतं. आपण पाहायला गेलं तर इथे पंच आम्हाला दर्शवतात कुठल्या पद्धतीचा नो बॉल आहे. यस, इथे खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू रिलीज केला आणि त्यावरती अनंत गावंडाने केला प्रहार. नो बॉल आहे. 1+4 म्हणजे येणार आता बॉल फ्री हिट आहे. फार मोठी मेजवानी सध्या इथून संधी निर्माण करून दिली मनोशीतनं. शॉर्ट ऑफ बॉल लेंथ होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये, परंतु बॉल सरळ डीप फाईनला गणगळत सीमा पार मिळेल नशिबाचा चौकार. अठ्ठेचाळीस धावा फलकावरती. बॉल शिल्लक आहेत अजूनही या मॅच मध्ये. आपण पाहतोय 13 बॉल 17ची गरज. आज एक वेगळी खेळी साकारली अनंत गावंडानं. 13 बॉल 17ची गरज आहे. समीकरण 7 आणि सोपात आणून ठेवलंय. ओ, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. खरं तर अशा पद्धतीची गोलंदाजी सुरुवातीपासून केली असती तर कदाचित मॅचचं थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पंच बॅट कट की लेग बाय, आणि लेग बाय कळत असताना आणि ते आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात मिळेल ती एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 49. 49 धावा दाफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक टॉली पाठवा आणि आपण पाहतोय 12 बॉल 16ची गरज. हे पाहणं गरजेचं आहे. बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अनंत गावंडाच्या बॅट मधून बिग 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 लांब लचक षटकार. 11 बॉल आणि आता विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 49 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सॉरी 11 चेंडू आणि 10ची गरज. क्षमा जावी. 11 चेंडू आणि 10ची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फटका बसलाय लॉंग ऑन वरून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न. आफाड प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कासगावाडी बी संघ करतीये, परंतु त्यांना थोडंसं आता अपयश येत असताना पाहायला मिळालंय.
या दोन धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावसंख्या धावून पोहोचली आहे तब्बल 57 धावा धावफलकावरती. आनंद गावंडा जर आपले बाट वरती गेला तब्बल 51 धावा त्याच्या बाट मधून पाहायला मिळतात. 13 बॉल 51 धावा. आज मात्र या ठिकाणी अर्धशतक स्वतःच्या नावावरती राहिलंय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं की प्रशांत पवार जवळपास 22 बॉल आणि 109 धावांची बहारदारी या मैदानावरती साकारली होती. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय वन मॅन आर्मी हार्ड हिटर आनंद गावंडा. बॉल शिल्लक येत आता 10-8ची गरज. पुढून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अगदी फाईनला बॉल ढकेललाय. चेंडू थांबणार नाहीये कारण आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन दन करत सीमा पार 4 चौकार. मॅच मध्ये कदाचित दमखम पाहायला मिळत नाहीये कारण जो दबाव होता तो दबाव आता दुसऱ्या षटकामध्येच अनंत गावंडाने कमी केला. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अगदी मी म्हणेन मनुष्यवरती हल्ले चढवले 32 धावा. परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय 3 बॉलमध्ये 12 धावा करते गेल्यात. बॉल शिल्लक आहेत 9-4ची गरज. हो ज्या वेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल. व्हॉट अ टायमिंग. जवळपास हा सामना 8 चेंडू राखून जिंकलाय. काय बॅटिंग केली आहे बीसीसी चिंचवली टीम. एकदा जोरदार लावायला हरकत नाहीये अनंत गावंडासाठी. वन मॅन आर्मी जबरदस्त बॅटिंग. नॉट आउटची खेळी दोन्ही खेळाडूंनी केली आहे.